करत आहोत. परत एक बार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना सलाम. या संपूर्ण सप्ताहभरामध्ये आपण प्रत्येकाने याचा अभ्यास घेतला की आपल्या सर्वांना अवशिष्ट मंडळीमध्ये परमेश्वर घेऊन आलेला आहे आणि या अवशिष्ट मंडळीसाठी परमेश्वरानं काहीतरी उद्देश आणि कार्य दिलं आहे. आणि हे कार्य आपण प्रत्येक टप्प्याटप्प्यातून अभ्यासाद्वारे पाहिलं की या अवशिष्ट मंडळीसाठी वेगळा काय संदेश आहे. कारण परमेश्वर जर आपल्याला शेष राखत आहे, थोडं वेगळं ठेवत आहे, तर आपल्याला थोडं अजून इथं विचार करायचा आहे की नेमकं परमेश्वर आपल्याजवळ काय जबाबदारी देतो, कोणतं कार्य देत आहे जे इतरांपेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून आतापर्यंत अनेक साऱ्या गोष्टी आपण शिकल्या. कालपासून आपण महत्वाचा म्हणजे 3 देवदूतांचा संदेश ऐकत आहोत. आणि या 3 देवदूतांच्या संदेशामधून पहिला संदेश आपण काल ऐकला की न्यायनिवाड्याची घटिका जवळ आली आहे आणि जो सर्व गोष्टींचं निर्माण करत आहे त्याला आपण नमन करावं, त्याची आपण भीती बाळगावी. तर हा भाग काल आपण कव्हर केला. आज आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूताचा संदेश पाहणार आहोत. हा भाग आपण प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पाहतो, जो दुसऱ्या देवदूताचा संदेश आहे. हा संदेश असा आहे की पडली मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजिला आहे. आता इथं वचन आपल्या लक्षात येतं जे म्हणत आहे की पडली मोठी बाबेल पडली, कारण तिनं काय केलं, आपल्या जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजिला आहे. आता हे वचन आपल्याला असं म्हणत आहे की बाबेलमधून किंवा बाबेल ही आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबेल ही एक नगरी होती. परंतु या नगरीकरिता आपल्याला शास्त्रामध्ये याचा थोडा वेगळा उल्लेख करण्यात येत आहे की ही नेमकी नगरी म्हणजे काय असेल, या नगरीचा काय अर्थ आहे. आपण जुन्या काळामध्ये जातो. जुन्या काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की जिथं सुरुवात झालेली होती बाबेलची. आता बाबेलची सुरुवात आपल्या सर्वांसाठी काय होती की जिथं बाबेलचा बुरुज बांधण्यात येत होता आणि हे देवाच्या विरुद्ध होतं. आणि ज्यावेळेस हे बांधण्यात येत आहे, परमेश्वर अर्थात या गोष्टीविषयी असंतुष्ट होता आणि परमेश्वरानं सर्व बांधकाम करणाऱ्या लोकांमध्ये आणि तिथे असणाऱ्या सर्व लोकांमध्ये भाषेचा गोंधळ उत्पन्न केला. सर्वांसाठी जी काही भाषा बोलत आहे ते अवघड झालं समजणं की नेमकं ते काय बोलत आहे. आणि मग तिथून आपल्या लक्षात येतं की ही सुरुवात झाली की बाबेल म्हणजे गोंधळ आहे. मग जर बाबेल हा गोंधळ असेल, तर आपल्या सर्वांना आता वचन शिकवत आहे, सांगत आहे की इथून बाहेर पडण्याची वेळ आहे. हा भाग आपल्याला प्रगटीकरणाच्या 18व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो की परमेश्वर आपल्याला सांगेल की बाबेलमधून बाहेर निघा, म्हणजे जो गोंधळ आहे त्या गोंधळातून बाहेर निघायचा आहे. आता हा कोणता गोंधळ आहे, कोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला सांगण्यात येत आहे आणि कोणता क्रोधरूपी द्राक्षारस आहे जो सर्व राष्ट्रांना यांनी पाजलेला आहे. सुरुवातीच्या इतिहासावरून बाबेलोन नगरी देवाची अवज्ञा करण्याचे दर्शक आहे. तिचा बुरुज धर्मभ्रष्टतेचे स्मारक आणि बंडाळीचे केंद्रस्थान होते. तिचा अदृश्य सम्राट म्हणजे लुसिफर होता आणि मानवजातीवर राज्य करण्यास बाबेलोन या साधनाचा उपयोग करण्याचा इरादा त्यांच्या उत्कृष्ट योजनेमध्ये होता. त्यावेळेस त्याने ठरवलं की या बाबेलचा उपयोग आपण सर्व लोकांवर राज्य करण्यासाठी करू, या सर्व मानव जातीवर आपण रूल करू. कारण त्यावेळेस सर्वात उंच असा बुरुज हे बांधत होते की ज्याच्याद्वारे अनेक साऱ्या गोष्टी जे देवा विरुद्ध होत्या. परंतु त्यातला मेन भाग असा होता की आमचं वर्चस्व तुम्हा सर्वांवर आहे, तुम्ही सर्वजण आमच्या हाताखाली किंवा अधिकारसत्तेखाली आहात. आता हे आपल्याला हे दर्शवतं की देवाची नगरी यरुशलेम आणि सैतानाची नगरी बाबेलोन यांच्यामधील संघर्ष म्हणजे चांगला आणि वाईट यांच्यामधील लढा असल्याचे संबंध बायबलमध्ये स्पष्ट होत आहे. देवाची नगरी यरुशलेम आणि सैतानाची नगरी बाबेलोन, चांगलं आणि वाईट, देवापासून आलेलं आणि मनुष्यापासून आलेलं, देवाची आज्ञा आणि मनुष्याच्या आज्ञा असे दोन विभाग आहेत. या दोन विभागातून आपल्याला समजून घ्यायचं की यातलं कोणतं निवडायचं. ख्रिस्ती शतकाच्या सुरुवातीच्या कालावधीत रोमी लोक जेव्हा यहुदी आणि ख्रिस्ती लोकांचा छळ करीत होते, त्यावेळी यहुदी आणि ख्रिस्ती साहित्यात रोम शहराचा उल्लेख बाबेलोन असा करण्यात आला आहे. पुष्कळांचा विश्वास आहे की पेत्राने रोमसाठी बाबेलोन हे टोपण नाव वापरले आहे.
जर आपण पहिले पेत्र याचा पाचवा अध्याय आणि 13 वचन वाचू, तर तिथं उल्लेख करण्यात आलेला आहे. तर रोमचा उल्लेख करण्यात येत आहे, परंतु अनेकांचा हा विश्वास आहे की ज्या रोम बद्दल सांगण्यात येत आहे, तो रोम म्हणजेच बाबेलोन हे त्याचं टोपण नाव पेत्र देखील वापरतो. तिची धर्मभ्रष्टता आणि छळ या कारणामुळे सुधारणेच्या काळातील आणि त्या काळानंतरचे बहुतेक प्रोटेस्टंट रोमच्या मंडळीला आध्यात्मिक बाबेलोन किंवा देवाच्या लोकांचा शत्रू म्हणून संबोधतात. आपण समजत जाऊया पुढं. जे सर्व धर्मसुधारक आपण या आठवड्याभरामध्ये पाहिले, अनेकांचा हा विश्वास आहे की बाबेलोन अ, हे अशा रीतीनं आहे की जे देवाविरुद्ध जात आहे. आणि हा भाग अनेक लोकांची धारणा किंवा अनेक लोकांचा विश्वास हा झाला की बाबेलोन म्हणजेच अर्थात रोमी लोक किंवा रोमी साम्राज्य किंवा पोप सत्ता अशा रीतीनं आपण धरत आहोत. हा फक्त आपणच सांगत नाही. अनेक सारे प्रोटेस्टंट जे या सर्व धर्मसुधारणेमध्ये बाहेर आले, त्या सर्व लोकांचा देखील अनेक साऱ्या लोकांचा हा विश्वास झाला किंवा त्यांचा अभ्यास झाला. आता दुसऱ्या देवदूताच्या संदेशात विश्वव्यापी स्वरूपाची बाबिलोनियन धर्मभ्रष्टता आणि जुलमी जबरदस्तीची सत्ता यांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हटले आहे की तिने आपल्या जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजिला. बाबिलोनचा द्राक्षारस म्हणजे तिची पाखंडी मताची शिकवण, स्वतःची चुकीची शिकवण व हुकूमनामे सार्वत्रिकरित्या अंमलात आणण्यासाठी बाबिलोन राज्यावर दबाव आणतील. तर आता इथं आपण बघतो की नेमका जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस काय आहे किंवा हा द्राक्षरस म्हणजे काय. तर म्हटलेलं आहे की पाखंडी मते, जी मते लोकांद्वारे लादण्यात आली, हुकुमनाम्याद्वारे लादण्यात आली आणि चुकीच्या शिकवणीद्वारे लादण्यात आलेली आहे, याला म्हटलेलं आहे की हा द्राक्षरस आहे. द्राक्षरस पिल्यानं काय होतं म्हणजे ऍक्च्युअलचा द्राक्षरस आपण धरूया. जो द्राक्षरस कसा असतो किंवा वाईन आपण म्हणू, ज्याच्याद्वारे अनेक लोक जिंकतात, अनेक लोक काय होतात आपल्या मनाचा ताबा सोडून देतात. मग शास्त्रामध्ये हा द्राक्षरस काय आहे? हा द्राक्षरस म्हणजे चुकीची शिकवण, ज्या चुकीच्या शिकवणीद्वारे अनेक लोक बहकली, जे देवाचं वचन होतं ते सोडून स्वतःच्या गोष्टी ते मांडत गेले. आता हा भाग फक्त शब्दाबद्दल नाहीये, अनेक साऱ्या गोष्टींबद्दल आहे जो आपण या आठवड्याभरामध्ये पाहिला होता. आणि ती गोष्ट पुढे कंटिन्यू होत आहे की जारकर्म म्हणजे बाबेलोन आणि राष्ट्रे, तसेच धर्मभ्रष्ट मंडळी आणि नागरी सत्ता यांच्यामधील बेकायदेशीर संबंध. हा जारकर्म काय आहे? बाबेलोन आणि राष्ट्रे, तसेच धर्मभ्रष्ट मंडळी आणि नागरी सत्ता. धर्मभ्रष्ट मंडळी म्हणजे काय? वचन तर सांगत आहे, ख्रिस्त तर सांगत आहे, परंतु जी शिकवण देण्यात येत आहे ती शिकवण आपल्या पद्धतीनं मांडण्यात येत आहे, स्वतःच्या विचारानं मांडण्यात येत आहे किंवा जुन्या परंपरेतून जुन्या रूढीतून मांडण्यात येत आहे. याला म्हणण्यात आलेलं आहे की धर्मभ्रष्ट मंडळी. आता पुढे म्हटलेलं आहे की नागरी सत्ता यांच्यामधील बेकायदेशीर संबंध म्हणजे जी सर्व सत्ता होती, राजनैतिक गोष्टी आहेत, आता मंडळी आणि ती सत्ता यांच्यामध्ये एकत्रितपणा आला, ते एकत्रित कार्य करू लागले. मंडळी आपल्या प्रभू बरोबर विवाहबद्ध झाली पाहिजे, परंतु त्याऐवजी ती राज्याचा पाठिंबा अपेक्षिते आणि असे करण्याने ती आपल्या नवऱ्याला सोडून आध्यात्मिक जार कर्म करीते. इथं आपण या मुद्द्यापर्यंत येत आहोत की मंडळी ही जर वधू आहे, तर तिचा वर ख्रिस्त असावा असावा. पण इथं आपल्या लक्षात येत आहे की ही मंडळी म्हणजे पोपसत्ता, रोमी लोक किंवा कॅथलिक मंडळी राज्याचा पाठिंबा मागत आहे, जेणेकरून त्यांना राज्य करता येईल. आता हा भाग अशा रीतीनं झाला की जुन्या काळामध्ये जसे राजे लोक होते, त्यांच्याकडे अधिकार होते, सर्व सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आणि सर्व लोक देखील त्यांच्या अंडर होते. हा भाग कॅथलिक मंडळीमध्ये सुरू झाला. या लोकांना देखील असाच पाठिंबा मिळत गेला आणि यांनी मुद्दामून लोकांना त्रासातून, छळवणुकीतून आपल्या हाताखाली घेतलं, आपल्या सत्तेखाली घेतलं आणि लोकांचा पाठिंबा मिळवत गेले. त्यांना हे गरजेचं होतं. अनेक लोकांशी संबंध का वाढवले? कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा मिळेल, त्यांच्याद्वारे आपलं काहीतरी नफा होत जाईल. अशा कारणामुळं ते अनेक लोकांशी किंवा चांगल्या लोकांशी चांगले संबंध किंवा नाते ठेवत गेले. यालाच म्हटलेलं आहे आध्यात्मिक जार कर्म. कोणतीही मंडळी असेल, सर्व मंडळीसाठी जर कोण वर असावा, जर कोण त्यांचा लीड करणारा असावा किंवा मस्तक असावा, तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे.
मी सातत्यानं सांगत असतो की आपल्या प्रत्येकांना ख्रिस्ताची गरज आहे. ना पास्टरांनी मंडळीवर अवलंबून राहावं, ना मंडळीनं पास्टरांवर अवलंबून राहावं किंवा या दोघांनी एकमेकांना नावं ठेवावं. अशा गोष्टी कुठेही घडू नयेत. या दोघांनाही ख्रिस्ताची गरज आहे. दोघांनाही ख्रिस्तामध्ये वाढण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हा अनैतिक संबंधातून दुर्घटना उद्भवते आणि पृथ्वीवर राहणारे जण चुकीच्या शिकवणीने मस्त झालेले जे योहान पाहतो. एवढेच नाही, ज्यांनी चुकीची शिकवण नाकारली आणि तिच्या अधिकाराला जुमानले नाही, अशा पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीदारांच्या रक्ताने मस्त झालेली त्याने बाबिलोन अशी पाहिली. ही बाबेलोन कशी आहे? पवित्र जनांच्या रक्तानं आणि येशूच्या साक्षीदारांच्या रक्तानं मस्त झाली आहे. हे आपल्याला प्रगटीकरण 17वा अध्याय 2रं आणि 6वं वचन सांगत आहे की या मंडळीद्वारेच जे ख्रिस्ताचे साक्षीदार होते, जे ख्रिस्ताचे खरे विश्वासक होते आणि आज्ञा पाळणारे लोक होते, त्यांच्या रक्तानं डागाळलेली किंवा माखलेली अशी ही मंडळी झाली. ऐकण्यासाठी अर्थात कदाचित काही लोकांना योग्य वाटतं, अयोग्य वाटतं, परंतु हेच सत्य आहे. अशा रीतीनं जुना काळ होत गेला. उत्पन्नकर्त्यावरील विश्वासाने नीतिमत्व या सुवार्तेचा म्हणजे पहिल्या देवदूताचा संदेश नाकारल्यामुळे बाबेलोनचे पतन होते. ओके. तर इथं आपण पाहूया की पहिला जो संदेश आहे, जो आपल्याला उत्पत्तीपर्यंत घेऊन जातो, निर्माणकर्त्यापर्यंत घेऊन जातो आणि शब्दापर्यंत आपल्याला घेऊन जातो. या गोष्टीचा नकार करत असल्यामुळे, पहिल्या देवदूता संदेश नाकारल्यामुळे बाबेलोनचे पतन होत आहे किंवा त्या मंडळीचं पतन होत आहे. पहिल्या काही शतकात रोममधील मंडळी जशी धर्मभ्रष्ट झाली, तसेच हल्लीच्या पुष्कळ प्रोटेस्टंट मंडळ्या धर्मसुधारणा सत्यापासून बहकून गेल्या. मंडळ्या तर डेव्हलप होत गेल्या, अनेक लोकांपर्यंत वेगवेगळ्या अनेक नवीन गोष्टी आल्या, परंतु त्याच्यामुळे अडचण अशी झाली की अनेक सारे सत्य हे तसेच राहिले. अनेक सारे सत्य चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आले आणि अशा गोष्टींद्वारे ही मंडळी धर्मभ्रष्ट होत गेली. बाबेलोनचा गोंधळ या सर्व मंडळांमध्ये वाढत गेला. जसा अंतकाळ नजीक येईल, तसे दुसऱ्या देवदूताच्या संदेशाला अधिक महत्व प्राप्त होईल. जसा जसा काळ आता शेवट येत जाईल, तसा आता दुसऱ्या देवदूताचा जो संदेश आहे, त्या संदेशाचं महत्व वाढत जाईल. ज्यांनी पहिल्या देवदूताच्या संदेशाचा निषेध केला आहे, त्या सर्वांची एक संघटना होण्यामध्ये याची संपूर्ण परिपूर्तता होईल आणि बाबेलोनच्या पतनाचा संदेश पुनर्घोषित करण्यात येईल. यामध्ये बाबेलोनच्या संपूर्ण पतनाची घोषणा करण्यात आली आहे आणि निरनिराळ्या धार्मिक मंडळांमध्ये ज्यांचे बाबेलोन बनले आहे, असे देवाच्या लोकांना त्यातून बाहेर निघण्यास आमंत्रण देण्यात येत आहे. देवदूत म्हणतो, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये, तुम्हाला तिच्या पिढातील कोणतीही पिढा होऊ नये म्हणून तिच्यातून बाहेर निघा. ओके. आता अगदी सोपं करूया आणि समजूया की नेमकं काय आहे, दुसऱ्या देवदूताचा संदेश काय आहे. ठीक आहे. बाबेलोन पडली किंवा बाबेल पडली. बाबेल म्हणजेच रोमी सत्ता. जार कर्म किंवा क्रोधरूपी द्राक्षरस म्हणजे काय, की जो द्राक्षरस त्यांनी सर्वांना पाजला. चुकीची शिकवण, पाखंडी मते सर्व लोकांसमोर त्यांनी घेतली. हे का केलं त्यांनी? कारण ते स्वतः पळत गेले आणि तोपर्यंत त्या सर्व लोकांनी चुकीची शिकवण देत गेलेली आहेत. आता इथं आपल्याला हे लक्षात येत आहे की जी लोक खऱ्या खऱ्या वचनाचा अस्वीकार करत आहेत किंवा ही वचनं त्यांनी सोडली आणि म्हणाले की याच्याऐवजी आम्ही स्वतःच्या गोष्टी मांडत आहोत, ह्या लोकांचा एक वेगळा गट झाला. आता ही लोक इतर लोकांशी मिळत आहेत आणि इतर लोकांना देखील आपल्यामध्ये सामील करून घेत आहेत. ते म्हणत आहेत की आपले अधिकार आपण सांगूयात, आपल्या गोष्टी आपण मांडूया, जेणेकरून लोक आपल्याजवळ येत राहतील. परंतु हे सर्व करण्यासाठी नाव कोणाचं घेण्यात येतं? ख्रिस्ताचं घेण्यात येतं, ख्रिस्ताचं वापरण्यात येतं की ख्रिस्ताच्या नावाद्वारे आपण या सर्व गोष्टी करत राहूया. आणि हा दुसऱ्या देवदूताचा संदेश आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन होत आहे की अशा शिकवणीतून, अशा चुकीच्या गोष्टीतून आपण बाहेर निघावं. आता ही चुकीची शिकवण काय काय होती आपण पाहिलं. शब्बात त्यांनी बदलला, प्रभुभोजनाचा विधी त्यांनी बदलला,
मूर्तीबद्दल किंवा आपल्याला जे वचन दुसरी आज्ञा सांगते की मूर्तीपूजा करू नका, तो भाग त्यांनी बदलला. बाप्तिस्माचा विधी याच्यामध्ये त्यांनी परिवर्तन आणलं. आणि अजून अशा अनेक साऱ्या गोष्टी ज्याच्यामध्ये देवाच्या ज्या आज्ञा आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्यात येत आहे किंवा बदल घडून आणण्यात येत आहे, जे देवाद्वारे आहे. तिसऱ्या देवदूताचा संदेश आपल्याला आता सांगण्यात येत आहे. याच्या अगोदर दुसरा संदेश आपल्याला म्हणत आहे की याच्यातून बाहेर निघा. म्हणजे जर आपण अशा मंडळीमध्ये असाल की जिथं चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, जे आपल्याला अजून माहीत नाही, यासाठी शास्त्र आपल्यापर्यंत आणण्यात आलं आहे की शास्त्राचा अगोदर अभ्यास करा, शास्त्र उघडा, ते वाचा, आणि जे समोर सांगण्यात येत आहे त्याचा आणि या सर्व गोष्टीचं तुम्ही काय करा, अभ्यास करून एका निर्णयापर्यंत या. म्हणून वचन आपल्याला म्हणतं की याच्यातून बाहेर निघा, चुकीच्या शिकवणीतून तुम्ही बाहेर निघा. तिसरा देवदूताचा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे, जो प्रगटीकरण 14वा अध्याय 9 ते 12 वचनापर्यंत आपल्याला आहे. जो कोणी श्वापदाला त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्यालात निरा घातलेला त्याचा कोपरूपी किंवा क्रोधरूपी द्राक्षरस पिईल, आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पिडेचा धूर युगानुयुग वर येतो. आणि जे श्वापदाला त्याच्या मूर्तीला नमन करीतात त्यास, आणि जो कोणी त्याच्या नामाची खूण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. देवाची आज्ञा पाळणारे, येशूवरील विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचा धीर यावरून दिसून येतो. आता ही तिसरा संदेश, तिसऱ्या देवदूताचा संदेश आपल्या लक्षात येत आहे की श्वापद आहे, श्वापदाचं चिन्ह आहे. आता जे कोणी श्वापदाला नमन करतील, जे कोणी श्वापदाची खूण धारण करतील, त्यांच्यावर एक मोठं अनिष्ट किंवा अरिष्ट येत आहे. आता ते आपण इथं वाचत आहोत आणि पुढे पाहूया. पहिल्या देवदूताच्या संदेशात सार्वकालिक सुवार्तेची घोषणा करण्यात येते आणि उत्पन्नकर्त्या देवाची खरी उपासना करण्याची पुनर्स्थापना करण्याचे पाचारण करण्यात येते, कारण न्यायनिवाडा करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या देवदूताच्या संदेशात मानवाने सुरू केलेल्या उपासनेविरुद्ध इशारा देण्यात आला आहे. शेवटी तिसऱ्या देवदूताच्या संदेशात श्वापद व त्याची मूर्ती यांना नमन करण्याविरुद्ध देवाने दिलेला भयंकर इशारा आला आहे. जे विश्वासाने नीतिमान ही सुवार्ता धिक्कारितात ते सर्व यामध्ये येतात. पहिल्या देवदूताचा संदेश उपासनेकडे घेऊन जातो किंवा निर्मितीपर्यंत आपल्याला घेऊन जातो, जिथं कशाचं दर्शक आहे, शब्दाचं दर्शक आहे. दुसऱ्या देवदूताचा संदेश, आपण जर चुकीची उपासना चुकीच्या दिवशी करत असू तर हा आपल्याला मार्गदर्शन आहे की याच्यातून तुम्ही बाहेर निघा. तिसऱ्या देवदूताचा संदेश की आता जो श्वापद आहे मुद्दामून आपली खूण सर्व लोकांपर्यंत, आपलं चिन्ह सर्व लोकांपर्यंत देत आहे. आता हे श्वापद म्हणजे काय? हे श्वापद म्हणजे आपण पाहिलं की जी पोप सत्ता असेल किंवा रोमी लोक असेल यांच्याद्वारे मांडण्यात आलेली चुकीची शिकवण, आणि विशेषतः देवाचा पवित्र शब्दात, या शब्दावर आपण का जास्त भर देणार आहोत ते पुढच्या भागामध्ये आपण पाहूया की हा शब्द आपल्यासाठी का गरजेचा आहे. कारण पहिल्या देवदूताचा संदेश आपल्याला सांगतो की आपला कोणीतरी निर्माण करता आहे, आपल्याला निर्माण करणारा कोणीतरी आहे, आणि त्याचं महत्व ज्यावेळेस कमी करण्यात येतं त्यावेळेस हा शब्द ज्यावेळेस आपण पाळत आहोत, हा शब्द आपल्याला परत त्या उत्पन्नकर्त्यापर्यंत घेऊन जातो, याची आठवण करून देतो की जिथं ज्ञान वाढत चाललेलं आहे आपण देवाला विसरू नये, कारण हे जग आता देवाला कमी लेखत आहे. म्हणून हा पवित्र शब्द आपल्याला साठी किती महत्वाचा कसा आहे हे आपल्याला सांगण्यात येतं. प्रगटीकरण 13वा अध्याय 1 ते 10 मध्ये ज्या श्वापदाचे वर्णन केले आहे ते मंडळी आणि सरकार यांचे संघटन, एकीकरण होय. जर आपण प्रगटीकरण याचा 13वा अध्याय वाचाल तर तिथं श्वापदाबद्दल सांगितलेलं आहे. आता हे श्वापद म्हणजे काय? मंडळी आणि सरकार. परत एकदा लक्ष द्या की जिथं मंडळी देखील आहे, धार्मिक गोष्टी देखील आहेत, आणि सरकार आहे, सत्ता आहे, पॉलिटिकल गोष्टी आपण ज्याला म्हणतो, राजनैतिक गोष्टी, या देखील एकत्रित आहेत. आता हा मुद्दा जर आपण स्ट्रेच केला खूप लांबपर्यंत जाऊ शकतो. पण
आपल्याला वचनानुसार जर जायचं झालं, तर शास्त्र आपल्याला क्लिअर कट हेच सांगतं, स्पष्ट रीतीनं आपल्याला हे सांगत आहे, की या दोन्ही गोष्टींचा मेळ नाही. या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी आहेत. या गोष्टी एकत्रित आणायच्या नाहीत. हे यासाठी आणायचं नाही, कारण अगोदरचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. आता वेगळं स्वातंत्र्य आहे. जे सरकार वरून आदेश देतील, जर आपण एकत्रित आहोत मंडळी आणि सरकार, तर जे सरकार जे आज्ञा देतील, जे फरमान देतील ते आपल्या मंडळीला फॉलो करणं गरजेचं आहे, कारण आपण आता त्या सरकारला जुडलेले आहोत. लक्ष द्या. परत एकदा सांगतो की जर मंडळी आणि सत्ता राजनैतिक गोष्टी आपण जुडलेले असाल, तर जे काही अधिकार पॉलिटिकल गोष्टीद्वारे येतील, कारण ते पूर्ण देशभर असेल, जर त्याच्यामध्ये आपण जुडलेले आहोत तर त्यांचे अधिकार मान्य करावे लागणार. त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला सुरुवातीपासून सांगत आहे की तुमचा लीडर मी असेल, तुम्हाला चालवणारा मी असेल, तुमचा मार्गदर्शक मी आहे. आणि आपला सरकार देखील परमेश्वरच असावा. आपली राजनैतिक सत्ता असेल, कोणतीही सत्ता असेल, आपल्यासाठी परमेश्वर असावा. आपण जगापासून वेगळे असावे आणि वेगळं दिसणं गरजेचं आहे. म्हणून आपण या अवशिष्ट मंडळीमध्ये आहोत. अशा संघटनेने ख्रिस्ती जगतावर अनेक शतके आपले प्रभुत्व गाजवले आणि त्याचे वर्णन पौलाने पाप पुरुष आणि दानिएलाने लहानसे शिंग असे केले आहे. श्वापदाची मूर्ती म्हणजे धर्मसुधारणा काळातील ज्या मंडळ्या आपला उत्साह आणि चैतन्य गमावून धर्मभ्रष्ट मंडळीत सामील झाल्या आहेत आणि त्या सरकारशी हात मिळवणी करून आपली पाखंडी मते दुसऱ्या जुलमाने लादण्याचा प्रयत्न करतील. ती संघटना मंडळी आणि सरकार यांच्या संघटनेत सामील झाल्याने श्वापदाची परिपूर्ण मूर्ती बनली जाते आणि 1260 वर्षाच्या काळात धर्मभ्रष्ट मंडळीने भयंकर छळ केला. त्यामुळे श्वापदाची मूर्ती हा नामाभिमान आपल्या समोर आहे. आता ही श्वापदाची मूर्ती म्हणजे काय? धर्म सुधारणेच्या काळामध्ये ज्या मंडळ्या सत्य सोडून परत एकदा आपला उत्साह गमावून चैतन्य गमावून धर्मभ्रष्ट मंडळीमध्ये सामील झाल्या. धर्मभ्रष्ट मंडळी ही पोप सत्ता आहे, कॅथलिक मंडळी आहे. प्रोटेस्ट झाला आणि या धर्मसुधारणा झाली. धर्मसुधारणेनंतर अनेक साऱ्या मंडळ्या एस्टॅब्लिश झाल्या. अनेक लोकांनी अनेक साऱ्या मंडळ्या स्थापित केल्या, अनेक वचनं स्थापित केली. आता ह्या मंडळ्या त्यांचं चैतन्य गमावल्यामुळे, त्यांचा उत्साह गमावल्यामुळे आणि खरी शिकवण त्यांचा लीडर नसल्यामुळं, आता ही लोक त्यांना कोण लीडर नसल्यामुळे परत एक बार ते या मंडळीला जॉईन झाले, की आम्हाला अजून कोणीतरी लीडर हवा जो आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल. आता हे ते तोंडानं कबूल करत नाहीत, परंतु त्यांची शिकवण मान्य करून हे कबूल करतात. विशेषतः जिथं शब्दाबद्दल बाब येते. शब्दात इतका का महत्वाचा आहे हे एंडिंगला आपण परत एकदा पाहणार आहोत. तिसऱ्या देवदूताच्या संदेशामध्ये दोन गट आपल्या लक्षात येतात. एक गट मानवाने अंमलात आणलेल्या सुवार्तेचा पुरस्कार किंवा स्वीकार करून श्वापद आणि त्याची मूर्ती यांना नमन करतील आणि दुःखकारक शिक्षा स्वतःवर ओढवून घेतील. तुलनात्मक दृष्ट्या दुसरा गट खऱ्या सुवार्तेप्रमाणे आचरण करतील आणि देवाची आज्ञा पाळतील व येशूवरील विश्वास धरून राहतील. दोन गट होतील. या दोन गटामध्ये पाहायला मिळतं की जे पहिला गट श्वापद आणि त्याची मूर्ती त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मान्य करतील, की ठीक आहे, आम्हाला उपासनेसाठी हा दिवस मान्य आहे. आम्हाला देवाची सुवार्थ करण्यासाठी ही गोष्ट मान्य आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल आम्ही त्या पद्धतीने करण्यासाठी तयार आहोत. आता हे अ, मुखानं कबूल होत नाही, परंतु तरी देखील त्यांच्या आचरणातून दिसून येतं की हे अजून देखील त्याच गोष्टी फॉलो करत आहेत. मग आता आपल्या लक्षात येतं की दुसरा गट आहे. जो दुसरा गट फक्त देवाची आज्ञा पाळतो. दुसरा गट परमेश्वराला मान्य करतो, ख्रिस्तावरचा विश्वास घेऊन चालतो आणि त्या आधारे आपलं जीवन पुढे घेऊन जात आहे. त्या आधारे ती मंडळी आपलं जीवन पुढे घेऊन जात आहे. मंडळीवर आपण जास्त भर देत आहोत. तर खरी उपासना किंवा खोटी उपासना, सत्य सुवार्ता किंवा असत्य सुवार्ता हा अखेरचा अतिमहत्वाचा विचारार्थी मुद्दा आहे. या मुद्द्यामध्ये आपल्या लक्षात येतं की स्पष्टपणे सादर करण्यात येतं की तेव्हा उत्पत्तीचे स्मारक म्हणजे जो शब्दात आहे त्याचा धिक्कार करतील आणि ते देवाची उपासना दिन नाही हे जाणून बुद्धी परस्पर रविवारचा दिन मान्य करून उपासना करतील. ते श्वापदाची खूण धारण करतील.
आता तिसऱ्या देवदूताच्या संदेशामध्ये श्वापद आपण पाहिलं आणि श्वापदाचं चिन्ह आता आपण बघत आहोत. श्वापद कॅथलिक मंडळी ज्यांनी देवाचा पवित्र शब्द बदलला. हा शब्द उत्पत्तीचं दर्शक आहे आणि निर्माणकर्त्याचं दर्शक आहे. आता हे बदलण्याचं जे कार्य आहे, ते बदलण्याचं कार्य ख्रिस्त करत नाही. परत एकदा मी सांगतो की अनेकदा हे ऐकताना असं वाटतं की वचन तर आपल्याला असं म्हणत आहे की रविवार आणि शनिवार याच्यामध्ये अडचण चालू आहे, ही मंडळी ती मंडळी यांच्यामध्ये मतभेद आहेत. परंतु हा भाग कुठून सुरू होतो? आपण मंडळीशी लढत नाहीये. आपला लढा हा दुरात्म्यासमोर आहे. सैतान या लोकांच्या मनामध्ये त्यानं अगोदरच मांडलेला आहे. अनेक लोकांची तयारी त्यानं केलेली आहे की अ, रविवार आता हा शब्बात आहे, आम्ही हा बदललेला आहे. अनेक लोक रविवारला शब्बात मानतात. आता या दिवसामध्ये काय महत्व आहे? ठीक आहे, आपण आता लक्षात घेत आहोत की दिवसांबद्दल आपण इतका का झगडा करत आहोत. कोणत्याही दिवशी भक्ती करा, काय अडचण आहे? का बरं इतकं सर्व या गोष्टीवर जास्त भर दिली जाते की तुम्ही शनिवारच्या दिवशी किंवा शब्बा दिवशी भक्ती करा आणि रविवार दिवशी करू नये? काय एवढी तफावत आहे? का या गोष्टींमध्ये अजून देखील आपण अडकलेला आहोत? हा प्रश्न अनेक वेळेस आपल्या मनामध्ये येईल. सुरुवात अर्थातच ख्रिस्ताद्वारे होते. आपलं जीवन हे ख्रिस्ताला समर्पित असावं, ख्रिस्ताच्या वचनानुसार असावं. परंतु मुद्दा इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येतो, हे संदेश आपल्याला देण्यात येतात, जे संदेश आपल्याला सांगत आहेत की आपण ख्रिस्तामध्ये तर आहोत, परंतु चुकीच्या शिकवणीमध्ये वाढत चाललोय. ख्रिस्ताची शिकवण सोडून किंवा शास्त्राची शिकवण सोडून मनुष्याची शिकवण आणण्यात येत आहे आणि त्याच्याद्वारे आपण चालत आहोत. आता ही मनुष्याची शिकवण काय आहे, जी विधर्मी गोष्टीतून आली, परंपरेतून आली, रूढीतून आली. आता त्याचा बेस काय आहे? जो बेस परमेश्वराद्वारे कुठं सुरू झाला नव्हता. म्हणजे जी गोष्ट देवापासून नाही, अर्थातच आपण धरतो की ती अर्थात सैतान अनेक लोकांच्या मनात बिंबवत आहे. जो सैतानाद्वारे हा भाग मांडण्यात आला. सैतान रविवारच्या दिवशी किंवा देवाचा शब्द बदलण्यामध्ये का आनंद दिन आहे? कारण सैतानाची इच्छा आहे की माझा शब्द वेगळा असावा. ही फाईट सुरुवातीपासून हीच आहे. हा संघर्ष सुरुवातीपासून हाच आहे. चांगलं आणि वाईट, ख्रिस्त आणि सैतान. सैतान म्हणत आहे की मी आहे माझं स्थान ख्रिस्तापेक्षा देखील उंच करेन, देवापेक्षा देखील उंच करेन. मी देखील निर्माण करता असू शकतो, मला देखील ते स्थान हवं आहे, मला देखील तीच आराधना हवी आहे. जर आपण देवानं दिलेला दिन सोडून ज्याच्यामध्ये आशीर्वाद देवानं दिलेले आहेत तो नाकारून जर आपण अशा दिवशी उपासना करत आहोत ज्याच्यामध्ये परमेश्वरानं आपला हात दिला नाही किंवा परमेश्वरानं मार्गदर्शन केलं नाही, म्हणजे तिथं सैतान स्वतःची गोष्टी मांडत आहे आणि स्वतःला उंच करत आहे. या गोष्टीबद्दल हे सर्व कॉन्फ्लिक्ट आहे किंवा संघर्ष आहे, जिथं आपल्या लक्षात येतं की तिसऱ्या देवदूताचा संदेश म्हणतो की जर आपण ती भक्ती किंवा तो दिवस मान्य करत असाल शब्दात म्हणून, तर आपल्यावर ते चिन्ह आपोआप लागू होतं. जे श्वापदाचं चिन्ह आपल्यासमोर मांडण्यात येत आहे किंवा श्वापदाची खूण म्हणून आपल्याला सांगण्यात येत आहे. आता ही खूण बंडखोरीची खूण आहे. बंडखोरी म्हणजे देवाच्या विरुद्ध जाणं. उपासना दिन बदलल्याचे श्वापद कबूल करतो, म्हणजे ही मंडळी हे देखील कबूल करते की आम्ही शब्द बदललेला आहे. या मंडळीनं अनेक साऱ्या त्यांच्या गोष्टींमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या बायबलमध्ये कॅथलिक कॅटेकिझम मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही स्वतःच्या अधिकारानं शब्दात दिवस रविवारमध्ये बदलत आहोत. याचं तुम्ही नेटवर सर्च करू शकता की कशा रीतीने त्यांनी बदललं. आता सार्वकालिक सुवार्ता आणि खरी उपासना यांची पुनर्स्थापना करण्याविषयी देवाचा संदेश नाकारल्यास होणाऱ्या भयंकर परिणामाकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याला तिसऱ्या देवदूताचा संदेश मार्गदर्शन करत आहे. जे उपासनेचा खरा संदेश आहे ते नाकारणारे अनेक जण लोक आहेत आणि स्वीकारणारे अनेक जण लोक आहेत. तिसऱ्या देवदूताचा संदेश आपल्याला ते सांगतो आणि हा विशेषतः उपासने संबंधी असेल. पुढचा भाग अजून क्लिअर होणार आहे. अजून आपण थोडा वेळ बेअर करूया. देवाची आज्ञा पाळणारे अजगराचा क्रोध अनुभवतील आणि शेवटी त्यांना मरणाची धमकी मिळेल. आणि जे श्वापद व त्याची मूर्ती यांना नमन करण्याचे निवडल्यास त्यांच्यावर शेवटल्या 7 पिढा येतील. अंती अग्नीचा सरोवर होईल. वचन म्हणत आहे की जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्यावर मरणाचा
मरणाची धमकी येईल आणि जे श्वापद व त्याची मूर्ती यांना नमन करण्याचे निवडल्यास त्यांच्यावर सात पिढा देखील येतील. आता दोन्ही बाजूने व्यथा आहे, दोन्ही ठिकाणी अडचणी आहेत. अशा रीतीनं की जर ख्रिस्ताचा स्वीकार केला, जर देवाच्या आज्ञेचा स्वीकार केला, तर सैतानाकडून त्रास होईल. जर श्वापदाचं चिन्ह मान्य केलं तर देवापासून सात पिढा येतील. आता कशा येणार आहेत हा देखील भाग मी क्लिअर करतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमका तिसऱ्या देवदूताचा संदेश हा काय आहे. आपण पाहिलं, मंडळी आणि सरकार एकत्रित झालं, धर्मभ्रष्टता आली आणि हे कॅथलिक मंडळीमध्ये सुरू झाले. आणि जो कोणता रूल ते लागू करतील तो रूल मान्य करावा लागत असे अनेक लोक या गोष्टींमध्ये वाढले. शेवटच्या काळात देखील असंच होईल. हा भाग आपल्याला सांगतो की परत एकदा श्वापद आणि मंडळी एकत्रितपणे चालेल, एकत्रितपणे यांच्याकडे अधिकार येतील, मंडळी आणि सरकार एक होईल आणि जे देवापासून नाही त्या गोष्टी परत एकदा मांडल्या जातील. आणि हा भाग विशेषतः उपासनेच्या दिवसासंबंधी असणार, खात्रीशीर रीतीनं असेल. जर इथपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या तर या देखील गोष्टी पूर्ण होतील. आतापर्यंतचा आपला कोणताही स्टडी आतापर्यंत फेल झालेला नाही किंवा चुकीचा ठरलेला नाही. प्रत्येक गोष्ट एक आणि एक गोष्ट, जो काही संदर्भ आपण देतो, ज्या कोणत्या गोष्टीचं स्पष्टीकरण करतो, त्या सर्व गोष्टी पूर्ण होतात आणि त्या सर्व साच्यामध्ये बसतात की हे अगदी योग्य आहे, अशाच रीतीनं याचा अर्थ आहे. आणि मग जर इथपर्यंत योग्य असेल तर इथून पुढचं देखील योग्य आहे, ते देखील करेक्ट आहे, जे आपल्याला सांगतं की जर श्वापदाचे चिन्ह आपण घेत आहोत, मान्य करत आहोत, तर देवापासून सात पिढ्यासाठी आपण तयार असावेत. दोन्ही निवडींमध्ये दुःख आणि व्यथा आहेत. जर देवाची बाजू घेतली तरी देखील दुःख येईल सैतानाकडून, सैतानाची बाजू घेतली, श्वापदाची बाजू घेतली तरी देखील दुःख आणि व्यथा येतील देवाकडून. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की तरी देखील त्याची अखेरता किंवा त्यांचा शेवट हा भिन्न आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जिथं आपण निवडू दुःख व्यथा येतील, परंतु त्यांचे शेवट वेगवेगळे आहेत. उत्पन्नकर्त्याचे भक्त अजगराच्या प्राणघातक क्रोधापासून निसटतील आणि ते कोकऱ्याबरोबर सियोन डोंगरावर उभे राहतील. मग त्यांचा शेवट असा आहे की सार्वकालिक मरण किंवा सार्वकालिक जीवन. देवाच्या बाजूने जाल, दुःख व्यथा सहन करू तर सार्वकालिक जीवन मिळेल. श्वापदाच्या बाजूने जाल, दुःख व्यथा सहन कराल देवापासून, तर शेवट देखील तसाच असेल, सार्वकालिक नाश असेल. पण आता याच्या उलट पक्षी श्वापदाच्या मूर्तीचा भक्तावर देवाचा क्रोध येऊन ते देवदूतासमक्ष कोकऱ्यासमक्ष मरण पावते. प्रत्येकाने कुणाला नमन करायचे ते ठरवले पाहिजे. देवाने मान्यता दिलेल्या भक्तीमध्ये सहभागी होऊन विश्वासाने नीतिमत्व हे तत्व निवडल्याचे प्रगट होईल, किंवा देवाने मना केलेली परंतु श्वापद व त्याची मूर्ती यांनी आज्ञा केलेली मानवनिर्मित भक्तीमध्ये सहभागी होऊन कर्माने नीतिमत्व हे आपण निवडत आहात. आतापर्यंत आपण हा संदर्भ घेतला, हा भाग आपण शिकला की जर श्वापदाच्या शिकवणीप्रमाणे आपण जात आहोत तर आपण कर्मानं नीतिमत्ता कमवत आहोत. परंतु जर देवाची आज्ञा आपण घेत आहोत तर आपण हा देखील भाग परत एकदा लागू करतो की आपल्या सर्वांचं तारण हे विश्वासानं होत आहे. आपण सर्वजण विश्वासानं नीतिमान गणले जात आहोत जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे जात आहोत. तिसऱ्या देवदूताचा संदेश हा विश्वास आणि नीतिमत्व याच्यामधला हा संदेश आहे. परत एकदा आपल्याला हा भाग त्याच गोष्टीकडे घेऊन जातो. जर हा तिसऱ्या देवदूताचा संदेश आपल्याला समजत असेल, समजला असेल की आपल्या सर्वांचं तारण हे विश्वासानं आहे आणि विश्वासानं नीतिमत्व प्राप्त होतं. सर्व मंडळांमध्ये देवाची मुले आहेत. लक्ष द्या, आता हा शेवटचा भाग आहे. खूप सुंदर रीतीने मांडण्यात येत आहे की सर्वच मंडळांमध्ये देवाची मुलं आहेत, मग ती मंडळी कोणतीही असेल. परंतु अवशिष्ट मंडळीद्वारे खऱ्या भक्तीची पुनर्स्थापना करण्याचे तो घोषित करतो आणि धर्मभ्रष्टतेतून बाहेर पडून ख्रिस्त आगमनासाठी तयारी करण्यास त्यांना तो पाचारण करतो. तिसऱ्या देवदूताचा संदेश आपल्याला सांगत आहेत की सर्वच मंडळीमध्ये देवाची मुलं आहेत. पण हा. ही जी अवशिष्ट मंडळी आहे ती अवशिष्ट मंडळी देवाची आज्ञा पाळत आहे आणि खऱ्या भक्तीची उपासना आपल्या समोर घेऊन येत आहे की हा दिवस अजून देखील तेवढाच गरजेचा आणि महत्वाचा आहे, जो दिवस बदललेला नाही. आणि ठेवलं नाही का? हे घोषित करतं
की धर्मभ्रष्टतेतून आपण बाहेर पडावं आणि ख्रिस्ताच्या आगमनासाठी आपण सर्वजण तयारीमध्ये असावं. ज्या चुकीच्या शिकवणी असतील त्याच्यातून आपण बाहेर निघावं. जी धर्मभ्रष्ट मंडळी असेल त्याच्यातून आपण बाहेर निघावं आणि ख्रिस्ताच्या आगमनासाठी आपण वैयक्तिक रीतीनं तयारीमध्ये असावं आणि वचनाद्वारे देखील तयारीमध्ये असावं. अजून पुष्कळ लोक त्यांच्यामध्ये सामील व्हावयाचे आहेत याची जाणीव करून या महान कार्याची परिपूर्त करण्यास अवशिष्ट लोक असमर्थ असून अपुरे पडतात याचीही जाणीव ते धरतात. आपल्या अनेक लोकांना माहीत आहे की शब्बा दिवस कोणता आहे. आपल्या अनेक लोकांना माहीत आहे की अनेक जण चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत, परंतु तरी देखील अनेक सारे अवशिष्ट लोक हा भाग आपल्याला सांगत आहे की अजून अपुरे पडतात, अजून देखील सेवेला समर्पित नाहीत, अजून देखील हा भाग मनावर घेत नाही. अजून देखील या सर्व गोष्टी माहीत असताना देखील आपण काय करतो, याच्याकडे दुर्लक्ष करतो की कोण याच्या गोष्टीमध्ये पडेल. केवळ देवाच्या कृपाप्रसादानेच हे महान कार्य ते साध्य करू शकतात याची त्यांना खात्री आहे. आता हा भाग इथपर्यंत आला आणि आपण समजून घेत आहोत की ख्रिस्ताच्या तयारीसाठी ख्रिस्ताच्या सहायतेविना आपण काही करू शकणार नाही. देवाच्या ज्ञानाशिवाय, देवाच्या सामर्थ्याशिवाय आपण काही करू शकत नाही. हा देवदूताचा संदेश आपल्यासमोर अशा रीतीनं मांडण्यात येत आहे की हे देवाचं वचन आहे. आता आपल्यावर जबाबदारी आहे की हे देवाचं वचन आपण कशा रीतीनं जगाला मांडू, कशा रीतीनं जगाला सांगत जाणार की अ, उपासना आपला निर्माणकर्ता आहे आणि हा निर्माणकर्ता आपल्याला पवित्र शब्दापर्यंत घेऊन जात आहे. दुसरा संदेश आपल्याला सांगत आहे, दुसरा देवदूत आपल्याला सांगत आहे की आपण चुकीच्या शिकवणीतून बाहेर निघावं. तिसरा देव संदेश आपल्याला म्हणत आहे की ही खूण तुम्ही धारण करू नका. जो चुकीचा उपासनेचा दिवस असेल किंवा चुकीची शिकवण असेल ते मान्य करू नका, त्याच्यातून बाहेर या. आणि जर ते खूण धारण करत आहात तर त्याचा शेवट आहे, आपला शेवटच होईल. आतापर्यंत हा तीन देवदूताचा संदेश जर आपल्याला समजला नसेल तर आपण इतरांना देखील सांगू शकणार नाही. मी आशा बाळगत आहे की या काही दिवसांमध्ये जेवढं आपल्याला शक्य होईल त्या रीतीनं आपण समजण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला. तरी देखील अजून मार्गदर्शनाची गरज असेल तर आपल्या पास्टरांपर्यंत आपण रीच आउट करा. त्यांना अजून याच्यामधून बोध घ्या की नेमका हा संदेश मला काय सांगत आहे. आपला जो लोगो आहे सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीचा, त्याच्यावर ज्या तीन फ्लेम दाखवण्यात येतात, त्या तीन फ्लेम म्हणजेच तीन देवदूताचा संदेश आहे. हा तीन देवदूताचा संदेश आपल्याला जगासमोर घेऊन जायचा आहे की आपली मंडळी ही अवशिष्ट मंडळी आहे. आपली मंडळी ही शब्बाताला मानते. आपली मंडळी ही खूण धारण करत नाही आणि आपली मंडळी ही या चुकीच्या शिकवणीतून बाहेर आलेली आहे. हा खरा संदेश आपण जगापर्यंत आणत आहोत आणि याच्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण येणाऱ्या दिवसामध्ये अजून शिकणार आहोत. अजून आपल्याला आपलं कार्य माहीत पडणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं की ही मंडळी अवशिष्ट म्हणजे नेमकं काय. शेष राखलेलं म्हणजे फक्त उरलेले नाही. शेष राखलेले म्हणजे विशेष असे आहेत जे परमेश्वरानं शेष ठेवलेले आहेत देवाचं सत्य वचन सांगण्यासाठी. आज अशा मंडळीचे तुम्ही भागीदार आहात. अशा मंडळीमध्ये आज तुम्ही उपस्थित आहात. तर आपल्यावर आज परमेश्वर जबाबदारी देत आहे की हे सत्य तुम्ही धारण करा आणि विश्वासानं आणि सामर्थ्यानं जगापर्यंत घेऊन चला. आज आपल्या सर्वांना बळ देणारा, सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण अशा कोणत्याही गोष्टीमध्ये न पडता जे आपल्याला देवाच्या वचनापासून दूर नेईल, देवाच्या सामर्थ्यापासून किंवा अधिकारापासून दूर नेईल. आपली मंडळी, आपलं जीवन, आपलं ख्रिस्ती जीवन हे देवाच्या वचनावर आधारित असं आपण राखूया. परमेश्वर या सर्व आज या आठवड्याभराच्या अभ्यासाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि देवाच्या या तत्वामध्ये आपल्या सर्वांना भक्कम करून या अवशिष्ट मंडळीमध्ये, त्याच्या कार्यामध्ये आपल्या सर्वांना तो सहभागी करो. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.